शिक्षक मित्रांनो नमस्कार. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण विंडोज लॅपटॉप असेल किंवा डेस्कटॉप असेल, तर यावर आपले सॉफ्टवेअर्स इन्स्टॉल कसे करायचे, त्याचबरोबर त्यांना अनइन्स्टॉल कसं करायचं, हे पाहिलं. सॉफ्टवेअर आणि इन्स्टॉल करणं किंवा अनइन्स्टॉल करणं ही एक तंत्रस्नेही शिक्षकाची बेसिक रिक्वायरमेंट असते. कारण आपण आपल्या कॉम्प्युटरला किंवा लॅपटॉपला पॉवरफुल त्याचा जर यूज करायचा असेल, तर नवनवे सॉफ्टवेअर्स आपल्याला ट्राय करावे लागतात. ते सॉफ्टवेअर्स वापरून पाहिल्यानंतर ते जर योग्य वाटत असेल, तर त्या संदर्भात ट्रेनिंग्ज आपल्याला इतर शिक्षकांना, आपल्या इतर मित्रांना देणं गरजेचं असतं. आणि डे बाय डे डेव्हलपमेंट सुरूच असतात. त्याच्यामुळे सॉफ्टवेअर अपडेट करणं, अपडेटेड सॉफ्टवेअर शिकणं, एखादं सॉफ्टवेअर आपल्याला चुकीचं वाटत असेल, तर ते काढून टाकणं आणि इतरांना पण सांगणं, की तुम्ही पण काढून टाका. त्याचे असे-असे तोटे आपल्याला जाणवत आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला सॉफ्टवेअर आपल्या पीसीमधून काढता येईल, आपल्या लॅपटॉपमधून काढून टाकता येईल आणि नव्याने पण इन्स्टॉल करता येईल. हे आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं. आता आपण हीच प्रोसेस आपल्या स्मार्टफोनच्या बाबतीत रिपीट करणार आहोत. आपल्या स्मार्टफोनमध्ये, आपला Android फोनमध्ये असलेले ॲप्स पाहायचे कुठे? ते इन्स्टॉल्ड असलेले ॲप्स, त्याच्यामध्ये आपण कोणते नंतर इन्स्टॉल केलेले आहेत, सिस्टमबरोबर कोणते ॲप्स आलेले आहेत, हे कुठं पाहिजे? आणि त्याचबरोबर त्याचा डेटा आपल्याला म्हणजे ॲप ठेवायचं पण त्याचा डेटा क्लिअर करायचा आहे. जेणेकरून ते ॲप जरा रिफ्रेश होईल. काही ॲप्स चालताना काही एरर देत असतील, तर अशा वेळेस त्यांचा जो डेटा आहे, तो डेटा क्लीन करणं योग्य असतं. तर मुळातच हे कशासाठी करायचं, तर आपला फोन हेल्दी राहावा. आपले जे व्हिडिओ मेकिंगचे जे हेवी टास्क आहेत किंवा ऑनलाईन कामं करण्याच्या संदर्भातले जे काही महत्त्वाचे कामं आहेत, ते आपले सुरळीत चालावेत आणि आपला फोन न गरम होता, न जास्त विअर अँड टिअर होता, आपल्या फोनने आपल्याला जास्तीत जास्त परफॉर्मन्स द्यावा. आता आपले इन्स्टॉल असलेले ॲप्स किंवा आपल्या मोबाईलमध्ये सिस्टमबरोबर आलेले ॲप्स किंवा नव्याने इन्स्टॉल केलेले ॲप हे एकाच ठिकाणी दिसतात. त्याचं नाव आहे ॲप्स आणि हे असतात सेटिंगमध्ये. आपण जाणार आहोत सेटिंगमध्ये. सेटिंगचा आयकॉन तुमच्या जे सगळे तुमचे ॲप्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सेटिंगचा आयकॉन दिसेल किंवा वरती जो मेनू असतो त्याला आपण पुल डाऊन करतो. पुल डाऊन केल्यानंतर खालच्या बाजूला ही लिस्ट पूर्ण पाहिली तर पहा या जागेवर तुम्हाला एक सेटिंगचा आयकॉन दिसतो. हे प्रत्येक फोन टू फोन बदलतं, पण वरच्या जे मेनू आहेत त्याच्यामध्ये कोपऱ्यामध्ये सेटिंगचा आयकॉन असतो. हा तुमची मास्टर सेटिंग असते. ही सेम सेटिंग्सचा आयकॉन जो आहे, हा तुमच्या प्रोग्राम्समध्ये पण असतो. तर या ठिकाणी मी सेटिंग्ज जो आहे, हा सेटिंगचा जो आयकॉन आहे याच्यावरती क्लिक करून हे सेटिंग इथे ओपन करतोय. याच्यामध्ये आपल्या फोनची सर्व महत्त्वाच्या सेटिंग्ज ज्या आहेत, ते इथूनच केल्या जातात. तर यामध्ये आपण जाणार आहोत ॲप्समध्ये. येस, इथे खालच्या बाजूला आहे. सापडत नसेल तुम्हाला ह्या यादीमध्ये, यादी भरपूर मोठी असेल, तर वरच्या बाजूला सर्च सेटिंगला क्लिक करून तिथं APPS टाकून सुद्धा तुम्ही हे ॲप्स जे आहेत, ते ॲप्स इथे सर्च करू शकतात. या ॲप्सवर आलोय आणि ॲप्स मी ओपन करतोय. आता पहा माझ्या फोनमध्ये जे काही ॲप्स आहेत, नुकतेच ओपन केलेले ॲप, असिस्टंट, स्क्रीन टाईम, हे सगळी सेटिंग्ज जी आहे ती सेटिंग याच्यामध्येच असते. तर आता सी ऑल तर माझ्या फोनमध्ये 136 ॲप्स आहेत. सी ऑल ॲप्स. काही फोनमध्ये ही यादी डायरेक्टली तुमच्यासमोर येऊन जाईल. काही ठिकाणी तिला ती नुकतेच वापरल्याची यादी येईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला ती ओपन करावी लागेल. पहा एवढे ॲप्स माझ्या फोनमध्ये दिसत आहेत. येस, काही सिस्टमचे स्वतःचे आहेत, काही मी इन्स्टॉल केलेले आहेत. तर सर्वात पहिलं ॲप अनइन्स्टॉल कसं करायचं? आता Airbnb हे ॲप आहे, त्यांनी किती जागा घेतलेली माझ्या फोनमध्ये हे तो दाखवतोय. त्या Airbnbला मला अनइन्स्टॉल करायचं आहे. याचा कॅश क्लिअर करणं आणि ह्याचा डेटा क्लिअर करणं, ह्या 2 वेगवेगळ्या कन्सेप्ट असतात. कॅश क्लिअर करणं म्हणजे त्याला जो सततचा जो महत्त्वपूर्ण डेटा लागत असतो, तो कॅश क्लिअरिंगमधून क्लिअर होतो आणि ऑल डेटा क्लिअर करायचा असेल, तुम्ही त्याच्यावरती काय सर्च केलेलं आहे, त्याच्यावरती काय स्टोअर केलेलं आहे, हे सर्वच्या सर्व स्टोअर करायचं असेल, तर तुम्ही त्याला सर्वच्या सर्व डेटा जो आहे, तो डेटा तुमचा डिलीट करू शकता. म्हणजे लक्षात घ्या, ॲप कंप्लिटली अनइन्स्टॉल करणं ही एक प्रोसेस झाली. त्याचा कॅश क्लिअर करणं म्हणजे त्याला लागणारा जे महत्त्वाचा डेटा जो असतो,
उदाहरणार्थ युजर नेम, पासवर्ड यासारखा जो कंटिन्यू लागणारा जो डेटा असतो तो क्लिअर करणं किंवा त्यांनी वापरलेला नंतर डाउनलोड केलेला ॲडिशनल डेटा डिलीट करणं. तर हे सगळं या ॲपच्या बाबतीत होऊ शकतं. आता हा ॲप आहे, ओपन करू शकतात, अनइन्स्टॉल करू शकतात आणि फोर्स स्टॉप करू शकतात. काही ॲप अनइन्स्टॉल होत नाहीत कारण ते सिस्टमचे स्वतःचे असतात, पण त्याचं काम तुम्हाला थांबवता येऊ शकतं. जर त्याची गरज नसेल तर फोर्स स्टॉपला क्लिक करून तुम्ही त्याचं काम थांबवू शकतात. आता महत्त्वाची एक स्टेप पाहूयात आपण. सर्वात पहिले नोटिफिकेशन. पहा, बऱ्याच जणांच्या फोनमध्ये वरच्या बाजूला नोटिफिकेशनची सारखी घंटी वाजत असते. सारखा फोन वाजत असतो आणि इतके शेकडोनी हजारोनी नोटिफिकेशन्स येत असतात. तुमच्या व्हॉट्सअपचे नोटिफिकेशन येत असतात, तुमच्या फेसबुकचे येत असतात, यूट्यूबचे असतात, SMS चे नोटिफिकेशन्स येत असतात आणि हे खूप इरिटेट करतात आपल्याला. तर इथे सगळ्यात महत्त्वाचं आहे, तुम्हाला ते नोटिफिकेशन बंद करता आले पाहिजेत. मुळातच व्हॉट्सअपचं नोटिफिकेशन जे आहे ते जर बंद केलं तर व्हॉट्सअपला आपल्याला सगळ्यात जास्त मेसेजेस येतात, राईट? तर व्हॉट्सॲप ॲप ओपन करायचं आणि त्याच्या नोटिफिकेशनमध्ये जाऊन ते नोटिफिकेशन बंद करायचे. आता काय असते ऑप्शन्स? इथं नोटिफिकेशनला मी कुठल्याही ॲप ओपन केलं सेटिंगमध्ये आणि सेटिंगमधलं ॲप ओपन केल्यानंतर पहिलं आहे नोटिफिकेशन, याला मी क्लिक केलं आहे आणि क्लिक केल्यानंतर पहा अलाउ नोटिफिकेशन. हे जर इथं बंद करून टाकलं तर आता मात्र कुठलंच नोटिफिकेशन येत नाही. पण हे जर चालू असेल तर मग मात्र त्याच्यामध्ये भरपूर वेगवेगळे उपपर्याय आहेत की ज्याच्यामध्ये महत्त्वाचे नोटिफिकेशन चालू ठेव, बरेच. आता हे सगळं वाचून पहा तुम्ही लॉग इनच्या संदर्भातले. त्या ॲपच्या रिलेटेड जे नोटिफिकेशन्स ते ॲप वेगवेगळ्या सिच्युएशनला वेगवेगळ्या पद्धतीचे नोटिफिकेशन पाठवतं. तर हे नोटिफिकेशन्स तुम्हाला इथून चालू किंवा बंद करतात किंवा पूर्णच्या पूर्ण नोटिफिकेशनच बंद करता येऊ शकतं. एखादं आपल्याला मला कुठलंच नोटिफिकेशन नको या फोनचं, मला कुठंच याने डिस्टर्ब करावं असं वाटत नाही आहे, तर मी इथे याला क्लोज करतो. आता मात्र ह्या ॲपकडून मला कुठलंही नोटिफिकेशन वरच्या जे आपले मेनूज असतात त्याच्यामध्ये नोटिफिकेशन दिसणार नाही. बऱ्याच वेळा ते सारखं आपल्याला क्लिअर करत बसावं लागतं आणि याच्यामध्ये आपला खूप टाईमपास होतो. तर पहिलं नोटिफिकेशन. दुसरं असतं परमिशन्स. ओके, आता परमिशन्स म्हणजे आपल्या फोनमधल्या कोणत्या गोष्टींची परमिशन फार महत्त्वाची असते, ते म्हणजे आपला कॅमेरा. आपला कॅमेरा कोणाला देणं गरजेचं असतं. तसं उदाहरणार्थ आपण व्हॉट्सअपला कॅमेरा देतो. कशासाठी देतो? तो व्हिडिओ कॉलिंगच्या वेळेस कॅमेरा गरजेचा असतो. त्यावेळेस आपण कॅमेऱ्याचा त्याला ॲक्सेस देतो, माईकचा ॲक्सेस देतो, स्टोरेजचा ॲक्सेस देतो, फाईल्सचा देतो, व्हिडिओचा देतो. तर हे सगळे ॲक्सेस त्या ॲपला खरंच गरजेचे आहेत का? तो ॲप तसा ट्रस्टेड आहे का? एखादा ॲप आहे, एखादी गेम आहे समजा आणि ती गेम आपल्याला परमिशन मागतीये कॅमेऱ्याचं. आपण म्हणू काय संबंध तुझा कॅमेराचा? ते ॲप मागतंय आपल्याला माईकचं परमिशन मागतंय. काय संबंध आहे? लोकेशनचं परमिशन मागतंय आपल्याला. काय संबंध आहे त्या ॲपनी? आपण गेम ओपन केली, गेम खेळली, गेम क्लोज केली, विषय संपला. त्याच्यात कुठे लोकेशन, कॅमेरा, माईक या गोष्टी जर समोर दिसतच नसतील आणि त्यांनी तो आपलं तिथे जे परमिशन आहे, परमिशन आपण त्याला ग्रँटेड केली. आपण काय करतो नॉर्मली फोनवरती ॲप इन्स्टॉल करताना तो आपल्याला परमिशन्स विचारतो. आपण येस करून टाकतो. नाही, तसं नाही करायचं. मुळातच ज्या गोष्टींची परमिशन त्याला देणं गरजेचं आहे तेवढ्याच परमिशन्स द्यायच्या. बाकीच्या परमिशन्स ऐन वेळेस जर गरज पडली तर त्याला देता येऊ शकतात. आता पहा इथे काय आहे बघा. कॅमेरा आहे, ओके. कॉन्टॅक्ट आहे, लोकेशन आहे, मायक्रोफोन आहे, नियर बाय डिव्हाइसेस आहे, नोटिफिकेशन आहे, फोन आहे, फोटोज आणि व्हिडिओज आहे. मग आता हे आपण ठरवायचं हे ॲप कशाचं आहे. हे ॲपला खरंच ह्या गोष्टीची गरज आहे का? मुळातच असं काही नसतं की ॲप असलं म्हणजे त्याला परमिशन द्यायलाच पाहिजे. कोणतंही ॲप तुम्ही काढूनही टाकू शकता, त्यांनी काही फरक पडत नसतो. ते ॲप फक्त बंद होईल, पुन्हा ते नव्याने इन्स्टॉल पण करता येतं, राईट? त्याच्यामुळे त्याचे जे परमिशन्स आहेत हे रिस्ट्रिक्टेड परमिशन्स द्यायचे. हां, आता समजा तुम्ही व्हिडिओ एडिटिंग करताय, बरोबर. आता व्हिडिओ एडिटिंगच्या ॲपला तुम्ही जर तुमच्या मोबाईलमधले फोटो आणि व्हिडिओचा ॲक्सेसच दिला नाही आणि तुम्ही व्हिडिओ एडिटिंग सुरू केली, होईल का? नाही होणार. का? तर व्हिडिओ एडिटिंग कशावर करतो आपण? आपल्या फोनमध्ये असलेल्या व्हिडिओज आणि फोटोजचं आपण व्हिडिओ एडिटिंग करतो. मग अशा वेळेस त्याला तुम्हाला तुमच्या फोटो आणि व्हिडिओचा ॲक्सेस द्यावा लागेल. मग तिथे अशा वेळेस बरेच जण काय करतात, सर गरज आहे का त्याची द्यायची आणि आम्ही का म्हणून त्याला फाईल, व्हिडिओ आणि फोटोचा ॲक्सेस द्यायचा? तर लक्षात घ्या, ती त्याची गरज आहे. पण एखादा व्हिडिओ एडिटिंगचं ॲप तुम्हाला लोकेशनचा ॲक्सेस विचारत आहे, तर तुम्ही म्हणताल काय संबंध होता, यांनी व्हिडिओ एडिट कर ना बाबा तू,
तू लोकेशन कशासाठी मागतोयस? आता हे Airbnb हे जे ॲप आहे, हे तुम्हाला एखाद्या ठिकाणी स्टे करायचं असेल, तुम्ही ट्रॅव्हलमध्ये आहात आणि स्टे करायचं असेल, याचं हे ॲप्लिकेशन आहे. मग आता हा आपल्याला लोकेशनचा ॲक्सेस का मागतोय? तर तुमचं लोकेशन जर कळालं, तर तुम्हाला इतर तुमच्या जवळपास असलेले हॉटेल्स, तुमच्या जवळपास असलेले जे होम्स आहेत, हे तुम्हाला सजेस्ट करण्यासाठी त्याची गरज भासते. मग अशा वेळेस सुरुवातीला नाही दिलं आणि नंतर ॲप वापरताना त्यांनी मागितलं, की तुम्ही हे मला ॲक्सेस दिलेला नाहीये. मग त्यावेळेस आपल्याला वाटतं, की हां, खरंच त्यावेळेस देणं गरजेचं आहे. तर ऐन वेळेस सुद्धा तुम्हाला त्याचा जो तो ॲक्सेस आहे, त्याचा जो ॲपचं परमिशन आहे, ते तुम्हाला ग्रँट करता येतं. त्याच्यामुळे सुरुवातीला याला कुठलेच परमिशन दिले नाहीत तरी चालतात आणि जसं काम असेल त्यानुसार तुम्ही याला परमिशन्स देऊ शकतात. तर ॲप परमिशनमध्ये तुम्हाला परमिशन्स ओपन करून आता नो परमिशन ग्रँटेड, त्याला कुठलंच परमिशन ह्या ॲपला आपण दिलेलं नाही. कॉन्टॅक्टचं नाही, कशाचंच नाही. आता स्टोरेज आणि कॅश. ॲपची साईज आहे 167 MB, बरोबर. युजर डेटा 45 MB आपण डेटा त्याच्यावरती डाउनलोड केलेला आहे. कॅश 29 आणि टोटल 241. अशा पद्धतीने हा डाटा वापरला गेलेला आहे. आता क्लिअर कॅश आणि क्लिअर स्टोरेज. तर या ठिकाणी स्टोरेज जर क्लिअर केलं, येस, तर जे काही आपण सर्च केलेलं होतं तो सगळा डेटा जो आहे तो क्लिअर झाला आणि कॅश पण जो आहे तो कॅश पण इथे डिलीट झाला. कॅशमध्ये मी तुम्हाला म्हटलं, की त्याला जो सततचा सारखा जो डेटा देवाणघेवाण करावा लागतो, तो कॅशमध्ये येतो. आता हा डेटा आपण इथं सगळं याचा वाईप अप केलेला आहे. आता जर मी याला ॲपला पुन्हा एकदा ओपन केलं, Airbnb, आणि इथे याला ओपन म्हटलं. आता ह्याने पहिलं मला परमिशन विचारलं, अलाउ Airbnb टू सेंड यू नोटिफिकेशन. तुम्हाला नोटिफिकेशन सेंड करायला मला परवानगी द्या. मी म्हटलं बरं ठीक आहे, काय देऊयात. ओके, गॉट इट. आता त्यांनी काहीतरी जाहिरात दिली आहे, जाहिरातीला मी क्लोज केलं. आता प्रोफाईलवरती क्लिक करतोय. प्रोफाईल ॲज अ भूषण आणि गेस्ट. ओके, आणि एक्सप्लोर. म्हणजे यापूर्वी मी जे सर्चिंग केलं होतं तो डेटा इथं टोटल नील झालेला आहे. एक रिफ्रेशड ॲप जसं असतं, नुकतंच इन्स्टॉल केलेलं जसं ॲप असतं, तसं हे ॲप या ठिकाणी मला बिहेव करतंय. त्या पद्धतीने इथे हे चाललेलं आहे. तर लक्षात घ्या, जे ॲप ऑपरेट होताना तुम्हाला त्रास देतंय, सारखं हँग होतंय, तर अशा वेळेस तुम्ही त्याचा डेटा जो आहे, त्याचा कॅश जो आहे तो क्लिअर करू शकतात. ओके. त्याच्यानंतर मोबाईल डेटा आणि वायफाय. त्यांनी किती डेटा वापरलेला आहे, एखादा ॲप तुमचं मोबाईलमध्ये किती डेटा वापरतंय हे सुद्धा इथे दिसतं. स्क्रीन टाईममध्ये तुम्ही किती स्क्रीनवरती त्याला वापरलेलं आहे हे पण तुम्ही त्याच्यामध्ये पाहू शकता. आता ते व्हर्जन टू व्हर्जन या गोष्टी बदलतात. त्यांनी बॅटरी किती वापरलेली आहे आणि ओपन बाय डिफॉल्ट म्हणजे त्या ॲपमध्ये काय ऑटोमॅटिक त्या ॲपमध्ये काय ओपन होणं अपेक्षित आहे ते इथं सेटिंग असते. आता हे ॲप मला काढून टाकायचं, मला गरज नाही आहे ॲपची. मग मी इथे म्हणणार अनइन्स्टॉल. ओके. तर अशा प्रकारे माझ्या फोनमधून Airbnb नावाचं जे ॲप होतं ते अनइन्स्टॉल झालेलं आहे. अजिबात घाबरायचं नाही. तुम्ही तुमच्या फोनमध्ये एखादं ॲप आहे, तुम्हाला वाटतंय हे तुमच्या काही गरजेचं नाही. आता हे ॲप नेमकं काय काम करतं हे तुम्ही ChatGPTला विचारू शकता. त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि स्क्रीनशॉट घेतल्यानंतर तुम्ही ChatGPTला विचारू शकता किंवा ते नाव जसंच्या तसं टाईप करून साधं मराठीमध्ये ChatGPTला किंवा कुठल्याही एआयला विचारू शकता. माझ्या फोनमध्ये हे ॲप आहे. ह्या ॲपची नेमकी गरज काय? मी ह्याला अनइन्स्टॉल करू का? आता लक्षात घ्या, सिस्टमचे जे स्वतःचे ॲप असतात हे अनइन्स्टॉल होत नाहीत. हे फक्त फोर्स स्टॉप होतात. सिस्टमचं एखादं ॲप आपण बघू. उदाहरणार्थ हे Android ॲक्सेसिबिलिटी सूट. मी याला ओपन करतोय. हे सिस्टमचं स्वतःचं आहे. याला अनइन्स्टॉल बटन नाही आहे बघा. ह्याला एक तर तुम्ही डिसेबल करू शकता किंवा फोर्स स्टॉप करू शकता. म्हणजे हे जर ॲप आपल्याला असं वाटतं की याचा नेमका उपयोग काय, तर ChatGPTला विचारून घ्या. राईट. ChatGPT म्हटलं नाही, खूप महत्त्वाचं आहे बरं का हे ॲप. त्याच्यावर तुमची अशी कामं अवलंबून आहेत. तर ठीक, तुम्ही त्याला ठेवा. पण हे ॲप उगाचच माझ्या फोनमध्ये 48 MB जागा घेतंय, तर मी ह्याला एक तर फोर्स स्टॉप करू शकतो. तर तो म्हणतो इट मे मिसबिहेव. ओके. आणि याला डिसेबल करू शकतो. डिसेबल ॲप. आता हे ॲप जे आहे, हे ॲप असेल तुमच्या फोनमध्ये, पण हे बॅकग्राऊंडला कुठलंच काम करणार नाही.
पण हे डिपेंड, त्याची गरज आहे का आपल्याला, तर हे आपण ChatGPTला 100% विचारू शकतो. तुम्ही पण तुमच्या फोनमध्ये जसे ॲप दिसत आहेत ते ChatGPTला विचारून घ्या आणि त्याची गरज असेल तर त्यांना चालू राहू द्या, नसेल गरज तर ते तुम्ही जे आहे ते डिसेबल करू शकतात. तर आता या ठिकाणी हे ॲप जे आहे, हे ॲप मी इथे एनेबल करतोय, बाहेर येतोय. तर मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी बरेचसे ॲप्स तुम्हाला तुमच्या फोनमध्ये दिसतील आणि हे ॲप्स तुम्ही ठेवायचे का अनइन्स्टॉल करायचे हे तुम्ही या ठिकाणी 100% ठरवू शकतात आणि अनइन्स्टॉल करू शकतात.